आपणता जड भारी नेमान टळे निधारी नेमान टळे निधारी नेमान टळे निधारी पळता जड भारी नेमान टळे निर्धारी नेमान टळे निर्धारी नेमान टळे ज्यांचं अवघं प्रेम देवावर आहे, संसारातल्या प्रत्येक गोष्टी ज्यांनी तृणवत समजलेल्या आहे, अशा वैष्णवाच्या जीवनामध्ये किती जरी संकट आलं तरी ते आपला नेम सोडत नाही. असे वैष्णव कोणत्याही जाती कुळामध्ये जन्माले हो, जगाचा मालक त्यांच्या जाती कुळाचा विचार करत नाही. तुकोबराय सांगतात, तुका माने आती तुका माने आती तुका माने आती तुका माने हरी विठोबा रखुमाई. टाळ्या टाळ्या. हा चला चला विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई हो रखुमाई विठोबा रखुमाई हो रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जातीकुळाचा विचार जगाचा मालक करत नाही. एक वाक्य लक्ष देऊन ऐका दादा. वारकरी संप्रदाय हा जातीच्या पलीकडचा आहे. हा वारकरी संप्रदाय जातीवाद होतो तो भाग वेगळा आहे, पण वारकरी संप्रदाय हा जातीच्या पलीकडचा आहे. जातीचा विचार नाही केला जात या संप्रदायामध्ये. तुम्ही जर कधी पंढरपूरला गेले तर पहिलं दर्शन माझ्या चोखोबरायचं घ्यावं लागतं. चोखोबरा जातीला कोण होते हे मी सांगण्याची गरज नाहीये. दुसरं दर्शन तुम्हाला नामदेवरायचं घ्यावं लागतं. नामदेवराय जातीला कोण होते हे तुम्हाला सांगण्याची गरज नाही. अरे पांडुरंगाच्या गाभाऱ्याच्या अगोदर एक मायमाऊलीची समाधी, तिचं नाव आहे कान्होपात्रा. काय नाव आहे तिचं? कान्होपात्रा.
अरे माझा वारकरी संप्रदाय एवढा सुंदर आहे दादा, वेश्याला सुद्धा खांद्यावर घेऊन चालतो, तो वारकरी संप्रदाय जातीवाद करण तरी कसं दादा? चोखोबरायचं प्रमाण आहे, कटनट यावे शुद्ध होऊन जावे, दौंडी पिंडी व्हावे चोखा मेळा. कोणी यारे यारे लहान थोर याती भलती नारी नर, करावा विचार न लगे चिंता, स्त्रियो वैशाख तथा शूद्रा तेपी अंती पराम गतीम, न पाहे याती कुळाचा विचार, भक्त करुणा कर. पहिला जातीवाद जर या संप्रदायामध्ये कोणी संपवला असेल तो माझ्या नानोबर आहे, तुकोबराने संपवला महाराज. तुम्ही दररोज काकड्याचा अभंग म्हणता, कार्तिक महिना चालू आहे, उंच नींच काही, हा सर्व अभंग पहा दादा. या अभंगामध्ये फक्त माझ्या पांडुरंगाने तुमच्या प्रेमाचा, तुमच्या भक्तीचा विचार केलाय, जातीवादाचा विचार करत नाही. नाथ भागवतातल्या 4 ओव्या सांगतो आणि सेवा समाप्त करतो. लक्ष देऊ नका, खूप गोड ओव्या आहे. पहिली ओवी आहे, विदुरदासी पुत्र प्रसिद्धू त्यासी आवडला गोविंदू, झाला वैष्णवा माझी बंधू कैचे निंदू मनावा. विदुर दासी पुत्र होते तरी सुद्धा भगवंतांनी त्यांना जवळ केले, याचं कारण फक्त अंतकरणातला भाव, अंतकरणातलं प्रेम. दुसरी ओवी, राक्षसा माझी विभीषण, दैत्या माझी प्रल्हाद जान, भगवंतासी अनन्य शरण वैष्णव पण तेने त्यासी. माय बाप, राक्षस कुळामध्ये जन्माला आलेले विभीषण, दैत्य कुळामध्ये जन्माला आलेले भक्त प्रल्हाद, तरी सुद्धा भगवंतांनी त्यांचा स्वीकार केला, याचं कारण फक्त अंतकरणातला भाव आणि प्रेमच पाहिलं, बाकी काहीच पाहिलं नाही. तिसरी ओवी, पक्षा माझे केवळ निंदू, त्याच्या अगोदरची ओवी, योनी जन्मला मरकट, वैष्णवा माझी अति श्रेष्ठ, हनुमंत मनावया कनिष्ठ, ऐसा पापिष्ट कोण आहे. वानर योनीमध्ये जन्माला आलेले माझे बजरंगबली, पण परमार्थिक क्षेत्रामध्ये, भक्ती क्षेत्रामध्ये एवढा मोठा अधिकार प्राप्त झाला की तुकोबरायासारख्या व्यक्तीने हनुमंतरायाला म्हणावं, काय भक्तीच्या त्या वाटा. माझा दावया सगळ्यात महत्वाची ओवी शेवटची, पक्षा माझे केवळ निंदू, जटायू उद्धरिला म्या गिधू, उद्धरिला धर्म व्याधू भाव शुद्धू मदरथी. अरे जटायू सारख्या प्राण्याचा जर माझा जगाचा मालक उद्धार करत असेल तर तुमच्या आणि माझ्या जीवनाचा उद्धार करणार नाही का? अरे देव खूप सुंदर आहे माय बाप, तुम्ही एकदा म्हणून तर पहा, देव माझा देव माझा देव माझा माझा देव माझा माझा मी देवाचा. कधीतरी देवाला म्हणा ना तुम्ही माझी मी तुमचे. बायको काय करते हो? काहीच नाही करत ना, फक्त तुमच्या नावाचं मंगळसूत्र घालते आणि तुमच्या नावाचं कुंकू लावते कपाळाला, बरोबर आहे का नाही? नुसतं कपाळाला कुंकू लावला आणि गळ्यामध्ये मंगळसूत्र घातलं तर माणूस जीवनभर तिच्या पुढं पुढं करतो. किती पुढं पुढं करतो रे? तिच्यासाठी मायबापाचा त्याग करतोय माणूस, तिच्यासाठी बहिणीला बोलत नाही, भावाला बोलत नाही, जन्मदात्या मायबापाला सुद्धा घराच्या बाहेर काढून देतो. काय केलंय तिनं? काहीच नाही ना, फक्त कपाळाला कुंकू लावलंय आणि तुमच्या नावाचं मंगळसूत्र घातलं. आणि वर्षातून एकदा इच्छा नसली तरी मकर संक्रांतीला पाय पडावं लागतं, याच्या पलीकडे तर काहीच करत नाही. मग नुसतं मंगळसूत्र तुमच्या नावाचं घातलं, कुंकू तुमच्या नावाचं लावलं तर जीवनभर तुम्ही तिच्या पुढं पुढं करता. माझ्या भगवंताची जर माळ गळ्यामध्ये घातली आणि त्याच्या नावाचा गोपीचंदन टिळा लावला तर खरं सांगा तुमची संसार रूपी नौका माझा भगवान परमात्मा पैल तीराला नेणार नाही का? नक्कीच नेईल, पण त्यासाठी विश्वास तर लागत ना. करून तो बघा, याद आएगी उनको कभी ना कभी, कृष्ण दर्शन तो देंगे कभी ना कभी, ऐसा विश्वास मन में जगाते चलो, कृष्ण गोविंद गोपाल गाते चलो. काय नाही केलं त्यानं? ज्या पुतणीने विष पाजलंय तिला सायुज्यता मुक्ती दिली हो. शिशुपाळानं शिव्या दिल्या, त्याची आत्मज्योत आपल्या शरीरामध्ये विलीन करून घेतली. रावणानं भक्ती केली ती का बायको पळवली होती हो? रावणानं काय केलं होतं? भक्ती केली होती, बायको पळवली होती. रावणानं बायको पळवली तरी बिभीषणाच्या अगोदर मोक्ष कोणाला दिला? मग माझा प्रश्न आहे, बायको पळवणाऱ्याला जर मोक्ष देतोय, विष पाजणारीला जर सायुज्यता मुक्ती देतोय, शिव्या देणाऱ्याला जर त्याची आत्मज्योत आपल्या शरीरामध्ये विलीन करून घेतोय, तर तुमची माझी संसार रूपी नौका पैल तीराला नेणार नाही का? नक्कीच नेईल हो. फक्त तुम्ही एकदा विश्वास ठेवा. तुका म्हणे भार घातली आवरी,
होईल कैवारी. म्हणून तुकोबराय सांगतात, ज्यांचं अवघं प्रेम देवावर आहे, ज्यांनी संसारातल्या प्रत्येक गोष्टीचा त्याग केलाय, ज्यांचा विषय भगवंत झालाय, ज्यांच्या जीवनामध्ये किती जरी मोठं संकट आलं तरी ते आपला परमार्थरूपी नियम सोडत नाही, असा वैष्णव कोणत्याही जाती कुळामध्ये जन्माला येऊ, त्याच्या जाती कुळाचा विचार मी करत नाही. तुका म्हणे याती हो का तयाती भलती. किती उदाहरणं सांगायचे महाराज, अनेक उदाहरण आहेत. त्यातलं शेवटचं उदाहरण सांगतो. चोखोबाची बहीण झाला शारंधर. याच्यापेक्षा शास्त्रात दुसरं मोठं उदाहरणच नाही मायबाप. अरे चोखोबरायच्या पत्नीचं बाळात पण जर माझा पांडुरंग परमात्मा करत असेल तर तुमच्या आणि माझ्या जीवनाची संसारूपी नौका तो पैल तीराला नेणार नाही का? नक्कीच नेईल. फक्त परमार्थ करत असताना परमार्थ भावनेनं करा. आज लोक परमार्थ भावनेनं नाही करत महाराज. मी एक वाक्य सांगू, लोकांनी चांगलं म्हणावं म्हणून कीर्तनाला नका येऊन बसत जाऊ. लोकांनी चांगलं म्हणावं म्हणून कीर्तन नका ऐकू. आपल्या जीवनामध्ये चांगलं झालं पाहिजे यासाठी कीर्तन ऐका. निश्चित भगवान परमात्मा तुमचं कल्याण केल्याशिवाय राहणार नाही. तुका म्हणे याती हो का तयाती भलती नाही अनेक प्रमाण तन धन तृणजन. बरोबर 11:15 झाले. किती झाले? 11:15 2 10:50 म्हणजे अजून माझे हक्काचे किती मिनिटं शिल्लक आहे? 10 मिनिटं. मी जास्त तुमचा टाइम घेणारच नाही. याचं कारण मी रात्रभर जरी कीर्तन केलं तरी तुम्ही सुधारणार, आणि मी किती जरी ओव्हर टाइम केला तरी तुम्ही काही पगार वाढवून देणार. मग एवढं संकट का ओढून घ्यायचं माणसाने? अजिबात नाही. एकदम थोडंच महाराज. मी आवर्जून कीर्तनामध्ये काही गोष्टी सांगत असतो. काळाची गरज आहे. आज प्रत्येक कीर्तनकाराने समाजासाठी 10-15 मिनिटं दिले पाहिजे. याचं कारण कीर्तनकारावर एक जबाबदारी महाराज. या समाजाला योग्य दिशा देण्याचं काम, या समाजाला चांगलं विचार देण्याचं काम जर या महाराष्ट्रामध्ये कोण करत असेल तो फक्त माझा वारकरी संप्रदाय करतोय. विठ्ठल 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 आवर्जून कीर्तनामध्ये सांगत असतो, प्रत्येकाने आपल्या देशाविषयी धर्माविषयी संघटित राहा. प्रत्येकाने मायबापाची सेवा करा, गायीची सेवा करा. जीवनातलं सगळ्यात मोठं एक गणित आहे दादा, जीवनामध्ये व्यसन करू नका आणि फॅशन करू नका. बसलेल्या सर्व तरुणांना तुमचा मित्र म्हणून, तुमचा छोटा भाऊ म्हणून मार्गदर्शन करेल. पोरांनो, या भारताला ना पाकिस्तान पासून भीती, ना बांगलादेश पासून भीती आहे, ना नक्षलवाद्यापासून भीती, ना आतंकवाद्यापासून भीती. भारताला फक्त 2च गोष्टीपासून भीती, एक व्यसन आणि दुसरी गोष्ट फॅशन. एवढं व्यसन वाढलं महाराज, एवढं व्यसन वाढलं. नगर जिल्ह्यात एक मतदारसंघ आहे महाराज. नगर जिल्ह्यात एक मतदारसंघ आहे. त्या मतदारसंघामध्ये मी ज्यावेळेस कीर्तनाला गेलो तदनंतर मला कळालं तिथल्या काही मंडळीने, राजकीय क्षेत्रातल्या मंडळीने एका गावाला 500-500 किलो मांसाहार पोहोचवला होता महाराज. किती? 500-500 किलो मांसाहार. आता एवढी दारून एवढा जर मांसाहार हे लोक 8-8 आणि 10-10 दिवसात खर्चत असेल तर आम्ही महाराज लोकांनी किती कीर्तन केलं म्हणजे हा समाज सुधरल. मोठी समस्या आहे. राजकीय लोकांना माझी विनंती बाबांनो, राजकारण करत असताना नक्की तुम्ही राजकारण करा, पण माझे जे तरुण मुलं आहेत त्यांना व्यसनाधीन तुम्ही करू नका. जगातलं सगळ्यात मोठं पाप आहे दादा. तरुण पोरांनो, तर माझी विनंती पोरांनो, जीवनामध्ये काय करायचं ते करा, पण व्यसन करू नका. अरे चांगले कपडे घालाव माणसाने मस्त, हा एवढे सुंदर कपडे घाला की दुसऱ्यानं पाहिलं की त्याची आग झाली. होऊ द्या ना आग, मुळव्यात जरी झाला तरी तुम्हाला काय गरज आहे? ढिला नाही पडायचं. चांगले कपडे घाला, अंगठ्या घाला, गळ्यामध्ये लॉकेट घाला, साधे फोन नका वापरू, आयफोन घेऊन फिरा, पण दारू पिऊन तुमचंही जीवन बर्बाद नका करून दुसऱ्याचे लेकीबाळीचंही जीवन बर्बाद नका करू. साधी 2 व्हीलर वापरू नका, बुलेट घ्या. काय कमी केलं रे तुमच्या बापाने? अर्धा एकर इकली की बुलेट येते. कष्ट नाही करायची गरज नाही, पण दारू पिऊन तुमचंही जीवन बर्बाद नका करू आणि दुसऱ्याचे लेकीबाळीचंही जीवन बर्बाद नका करू. बऱ्याचशा तरुण मुली कीर्तनाला बसलेल्या आहेत, त्यांना तुमचा छोटा भाऊ म्हणून मार्गदर्शन करा. मुलींनो, लग्न करत असताना तुमच्यापेक्षा सुंदर नवरा नका बघू, त्याच्याकडे किती संपत्ती हेही पाहू नका, तो दिसतो कसा हेही पाहू नका. लग्न करत असताना एखाद्या ऊसतोड कामगारासोबत करावं, फक्त त्याच्या गळ्यामध्ये माळ असू द्या. तो तुम्हाला चांगलं घर देणार नाही, चांगली साडी देणार नाही, सोनं देणार नाही, चांगला बंगला देणार नाही, पण त्या ऊसतोड कामगार माळकऱ्यासोबत तुम्ही जेवढ्या प्रेमानं संसार करसाल तेवढं 50 एकरावाल्या दारुड्यासोबत अजिबात करू शकत नाही. तुम्हाला जर खोटं वाटत असेल तर तुमची एकुलती एक रक्ताची बहीण एखाद्या दारुड्याला देऊन पहा, म्हणजे कळल दारू किती वाईट आहे. म्हणून माझी विनंती दादा, दारूही पिऊ नका, फॅशन करू नका. दुसरी सर्वात महत्त्वाची गोष्ट, देशासाठी धर्मासाठी सर्वांनी संघटित राहा.
मी दररोज कीर्तनातून सांगतोय, प्रत्येक धर्मातले लोक आपापल्या धर्मासाठी संघटित आहे. मुस्लिम धर्माच्या व्यक्तीने हिरवा झेंडा वर करू द्या, सर्व मुस्लिम बांधव त्या झेंड्याखाली जाऊन बसतात. बौद्ध धर्माच्या लोकांनी निळा झेंडा वर करू द्या, सर्व बौद्ध बांधव त्या झेंड्याखाली जाऊन बसतात. तुमचा आणि माझा पहिला प्रश्न निर्माण होतो, कोणता झेंडा घेऊ हाती? घरी एकन झेंडे बारा, बायको एका पक्षात, मा एका पक्षात, आजी एका पक्षात, आजोबा एका पक्षात. नवीन आलेली सुनबाई कब्बशी घेऊन अपक्षच फिरते. कसा ताळा जमल रे येड्या आपला? नाही जमणार. अरे आज सुद्धा या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये 75% हिंदू आहे. किती टक्के हिंदू आहे? 75% हिंदू असून सुद्धा भारत स्वतंत्र झाल्यापासून दररोज म्हणावं लागतं, बनाएगे मंदिर. कधी हात वर करा बरं सर्वांनी. महिलांनी खाली करा. पुरुष मंडळी सर्वांनी हात वर करा. वा वा. एक टाळी, फक्त एक कडवं म्हणायचं आपल्याला. टाळी बंद, गाणं बंद. सर्वांनी एक टाळी. सपना ये पूरा करके रहेंगे हमरे है मन में थाना. हे सपना है पूरा करके रहेंगे हमारे मन में ताना. हो हर हद को हम पार करेंगे, देखेगा ये जमाना. हर हद को हम पार करेंगे, देखा ये जमाना. हो सपना ये पूरा करके रहेंगे हमरे है मन में थाना. हो हर हद को हम पार करेंगे, देखेगा ये जमाना. हो अब हम नहीं होश बड़ा दिल में हो जोश, चाहे कुछ भी हो जाए. बनाएंगे मंदिर, बनाएंगे मंदिर. कसम तुम्हारी राम, प्राण से प्यारा है, प्राण से प्यारा है. अवधपुरी का राम बनाएंगे मंदिर, बनाएंगे मंदिर. ताली, ताली. एक वाह. हो मर्यादा पुरुषोत्तम राम, मर्यादा से होके कम, हम हैं दीवाने राम के. मर्यादा पुरुषोत्तम राम, मर्यादा से होते कम, हम है दीवाने राम के. हो राम जी की डोली चले, बोले बजरंग बली भक्ति अयोध्या राम के. हे राम जी की डोली चले जाए, बजरंग बोली भक्ति अयोध्या काम के. हो मर्यादा पुरुषोत्तम राम, मर्यादा से होके कम, हम हैं दीवाने राम के. राम जी की डोली चले, बोले बजरंग बली भक्ति अयोध्या राम के. हाँ, राम जी का मंदिर बने, खुशियों के दीप जले, होके नहीं नाका. बनाएंगे मंदिर, बनाएंगे मंदिर. कसम तुम्हारी राम, प्राण से प्यारा है, प्राण से प्यारा है. अवधपुरी का राम बनाएंगे मंदिर, बनाएंगे मंदिर, बनाएंगे मंदिर. प्रभु रामचंद्र भगवान की, प्रभु रामचंद्र भगवान की. अयोध्येच्या मंदिराची काळजी तुम्ही करू. याचं कारण बैल पोळा सोडून, लग्न सोडून तुम्ही कधीच मंदिरात जात नाही. अयोध्येचं मंदिर बांधा, अयोध्येचं मंदिर बांधा. अरे काळजी कशाला करता? अयोध्येचं मंदिराचा निकाल लागणारच आहे महाराज. तुम्ही त्याची काळजी कायला करता? ज्या माणसाला 370 कलम रद्द करायला 2 मिनिटं लागणे, त्याला मंदिर बांधायला काय वेळ आहे महाराज? पण मी या देशाचा नागरिक म्हणून संविधानानं मला स्वतंत्र विचार मांडण्याचा अधिकार दिलाय, मतदान केलंय. तुम्ही माणसाला बीजेपीचा प्रचार करता का? अजिबात नाही. महाराज लोक कोणत्याच पक्षाचे नाही, होऊन सगळ्या पक्षाशी एकनिष्ठ आहे. बरोबर आहे का नाही? मी या देशाचा नागरिक म्हणून मतदान केलंय, म्हणून मोदी साहेबाला विनंती करील, मोदी साहेब तुम्ही अजून नाही 10 वर्ष मंदिर बांधलं तरी आमचा तुमच्यावर आरोप नाहीये. काय मंदिर बांधून करायचं? आम्ही आमच्याच मंदिरात लवकर जात नाही. अयोध्येच्या मंदिरात जाऊन का आपण दररोज दर्शनाला जाणार आहे का? जाऊ द्या, काही गरज नाही. याच्यापेक्षा दुसरी गोष्ट सांगू, आपण त्यांना विनंती करू, मोदी साहेब जसं तुम्ही 370 कलम रद्द करून माझ्या देशाची मान उंचवली ना, तसं एकदा माझ्या गोरगरिबासाठी समान नागरिक कायदा करा. आम्हाला मंदिर नाही बांधलं तरी चालेल. खरं सांगतोय तुम्हाला, ज्या गोष्टीची आवश्यकता आहे त्या गोष्टी केल्या पाहिजेत. या आरक्षणामुळे असं झालंय महाराज, जे म्हशीकडे पाय होते नोकरीवर गेलो, जे म्हशीकडे पाय होतं ते नोकरीवर गेलं, जे नोकरीवर पाय होते म्हशीकडे आलं. काय अवघड झालं या देशाचं, काही मला काही कळत नाही. अरे आम्हाला 25,000ची नोकरी देतात, आम्ही छातीत आलो पाहिजेत.
आम्ही उंचीत आलो पाहिजेत, आमचं मेडिकल चांगलं पाहिजे, आम्ही लेखीमध्ये आलो पाहिजे, आम्ही प्रॅक्टिकल झालं पाहिजे. आमची साधी 25,000ची पोलिसाची नोकरी देताना तुम्ही एवढे प्रतिबंध आम्हाला लावताय. जिल्ह्याचा खासदार ज्याला करायचं ते 7वी पास नको, तालुक्याचा आमदार ज्याला करायचं ते कमीत कमी 10वी 12वी नको महाराज. सगळं येड्याचं सरकार आहे हो, सगळे येडेच मालक झालेले. माझी विनंती आहे, चांगल्या लोकांना जर तुम्ही चांगलं पद दिलं तर निश्चित विकास झाल्याशिवाय राहणार नाही. 35% जर तुमच्या जिल्ह्याचा कलेक्टर झाला तर काय दिवे लावणार आहे महाराज तो? 30-35% जर शिक्षक झाला तर काय उद्या विद्यार्थ्यांचं भविष्य आहे? म्हणून माझी विनंती दादा, चांगल्या लोकांना सहकार्य करा, सर्वांनी एकत्रित राहा, देशाची काळजी करू नका. त्या गोष्टी त्या वेळेला योग्य वेळेत होणार आहे, आपण त्याची काळजी करायची नाही. आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे वारसदार आहोत. मस्त जीवन जगा, काळजी करू नका, देशासाठी सर्वांनी संघटित राहा. आणि दुसरी सर्वात महत्वाची गोष्ट आहे, प्रत्येकाने आपल्या आई वडिलाची सेवा करा. मी नेहमी आवर्जून सांगत असतो, ज्या दिवशी तुमच्या जीवनातली आई जाईल, ज्या दिवशी तुमच्या जीवनातला बाप जाईल, त्या दिवशी समजून चला तुमच्या जीवनातला प्रेमाचा सागर आटलाय. महाराज स्वामी तिन्ही जगाचा, आई विना भिकारी, हो स्वामी तिन्ही जगाचा, आई विना भिकारी. ज्या दिवशी माय जाईल, ज्या दिवशी बाप जाईल, त्या दिवशी तुम्हाला कळेल. पैशानं सगळ्या गोष्टी मिळतात हो जगात, काय नाही मिळत पैशानं. पैसों से खाना मिल सकता है, लेकिन पैसों से कभी बाजार में भूख नहीं खरीद सकते. पैसों से किताबें खरीद सकते हो, लेकिन पैसों से कभी बाजार में ज्ञान नहीं खरीद सकते. पैसों से अच्छा बिछाना खरीद सकते हो, लेकिन पैसों से कभी बाजार में नींद नहीं खरीद सकते. उसी तरह पैसों से बहुत अच्छी बीवी आप लोगों को मिल सकती है, लेकिन पैसों से एक बात इस बाजार में नहीं मिलती, उसे माँ बाप कहते. म्हणून प्रत्येकाला माझी विनंती, प्रत्येकाने आपल्या आई वडिलाची सेवा करा. मी नेहमी माझ्या आवडीचं गीत गात असतो. महाराष्ट्रभर ते गीत फेमस झालं, खूप गोड आहे. आता गीतच गोड आहे आणि त्याची चालही गोड आहे, त्याच्यामुळं सुंदरच आहे महाराज. ऐका. आई माझी मायेचा सागर हो, दिला तिने जीवनाला आकार, तळपत्या उन्हात आणि रखरखत्या रानात, राहिली समाजासाठी तू ग कष्टाच्या घामात. कधी मिळेल मुठभर घास, हो कधी घडे तिला उपवास, ओल्या मातीतून चालताना तुडविले काट्याचे फास. आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवनाला आकार, नभीची चांदणी तू ग चंद्राची कोर, शीतल तुझी छाया मला हवी जीवन भर. तुझ्या शीतल छायेमध्ये उभं आयुष्य जगेन, आई देवापाशी मी ग, आई तुलाच ग मागेन. आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवनाला आकार. म्हणून बसणाऱ्या सर्व मंडळीला माझी विनंती आहे, प्रत्येकाने आपल्या आई वडिलाची सेवा करा. बसणाऱ्या वयोवृद्ध मंडळीला माझी विनंती, पोरांसाठी पैसे कमवून ठेवण्यापेक्षा पोरांसाठी संस्कार कमवा. ज्या ज्या मायबापांनी पोरांसाठी पैसे कमवले त्यांना म्हातारपणी हेच म्हणावं लागलं, मी तुझ्यासाठी जीवन जाळिले रे बाळा, तूने नाही पाणी पाजिले, मेल्यावरती रडतो कशाला, उगीच तान नको देऊ कशाला, नको देखावा दाऊ जगाला, मोडला ना
नाही कधी रुपया दुधारा, मी तुला पाहून प्राण सोडिले रे बाळा, तूने नाही पाणी पाजिले. ही परिस्थिती तुमच्या जीवनामध्ये नाही वाटत असेल तर प्रत्येकाने मुलांसाठी संस्कार द्या. हे आळंदीचे मुलं आमचे उभे महाराज, लक्ष द्या त्यांच्याकडे. त्यातला मुलगा नाही गायक झाला तरी चालेल, नाही वादक झाला तरी काही संप्रदायाचं नुकसान नाहीये, नाही कीर्तनकार झाला तरी चालेल, नाही गायक झाला तरी चालेल, नाही वादक झाला तरी चालेल महाराज. पण एक मुलगा जर सुसंस्कारिक जीवन जगला तर एक कुटुंब सुखी होतं. आणि हे कार्य फक्त महाराष्ट्रामध्ये वारकरी संप्रदायच करू शकतो, बाकीचे लोक नाही करू शकत दादा. तुम्ही तुमच्या मुलाला इंजिनियर करू शकता, डॉक्टर करू शकता, काय नाही त्या नोकऱ्या देऊ शकता, पण संस्कार देण्याचं काम जर या महाराष्ट्रामध्ये कोण करत असेल तर तो फक्त माझा वारकरी संप्रदाय करतो. म्हणून प्रत्येकाला माझी हात जोडून विनंती, प्रत्येकानं आई वडिलाची सेवा करा, धर्माची सेवा करा, गायीची सेवा करा. खूप गोड नियोजन तुम्ही सर्व मंडळींनी केलं, द्यावे तेवढे धन्यवाद तुम्हा सर्व मंडळीला. मायबाप, चालू असलेला आपला अखंड हरिनाम सप्ताह. आणि आम्ही जर कीर्तन बंद केलं तुम्ही काय खासाल? मी त्या बावळ्याला म्हणलं, मूर्खा, अरे ज्याला हात नाहीये, ज्याला पाय नाही, अशा भिकाऱ्याची सुद्धा पांडुरंग परमात्मा व्यवस्था करतो, तर आम्हाला हात बी आणि पाय बी 200 रुपये रोज कोणी देईल महाराज? बरोबर आहे का नाही? म्हणून परमार्थ हा पैशासाठी नाहीये. कधी कधी लोक मला असंही म्हणतात, महाराज तुम्ही एवढे कीर्तन करता, हपापलेले लोक आहे तुम्ही. अरे नाही हपापलो बाबा परमार्थासाठी. जे ऐश्वर्य कमवण्यासाठी लोकांना 60-60, 70-70 वर्ष लागलं, ते जर माझ्या ज्ञानोबरात तुकोबराने आम्हाला 25-26 वर्ष दिला असेल तर का त्या ऐश्वर्याचा उपभोग घेऊ नये महाराज? कीर्तन पैशासाठी नाही. आम्हाला असं वाटतं, जे मुलं मायबापाचं ऐकत नाही, जे मुलं मायबापाचं कधी दर्शन घेत नाही, ते मुलं आपल्या कीर्तनाला 2-2 तास अगोदर येऊन बसतात. निश्चित आपल्यामुळे जर त्यांच्या जीवनात बदल होत असेल तर आपण कुठंच कमी पडायचं नाही. म्हणून कीर्तन करायचं. म्हणून बाबाच्याही चरणी मी माझा माथा ठेवतो. आमचे राम बाबा आहे, आमचे समाधान महाराज आहे, आणि ज्यांच्यामुळे तुमचा कार्यक्रम सर्व महाराष्ट्रामध्ये दिसतोय असे असणारे आमचे मराठी हॉटस्पॉट दादाच्याही चरणी मी माझा माथा ठेवतो. सर्वच वातावरण खूप सुंदर आहे, आणि ज्यांच्यामुळे मला तुमच्या दर्शनाचा योग आला असे असणारे आपल्या गावाचे परिसराचे सगळ्यात तरुण सरपंच आमचे पांचाळ बंधू, सरपंचाच्याही चरणी मी माझा माथा ठेवतो. आमचे नंदू शेठ सुद्धा आहे, दादाच्याही चरणी मी माझा माथा ठेवतो. आणि आज आवर्जून आपल्या गावाचे पोलीस पाटील तेही कार्यक्रमासाठी उपस्थित आहे, त्यांच्याही चरणी मी माझा माथा. तुम्ही म्हणसाल मला तुम्ही चांगल्या चांगल्या लोकांचे नाव घेता, आता तुमचे नाव पाठ करायला मी काही जातीन भाट नाही, बरोबर आहे का नाही? त्याच्यामुळे तुम्ही सगळे आलेले महादेव, तुमच्याही चरणी मी माझा माथा ठेवतो. घरी झोपलेले भद्रा मारुती त्यांना सुद्धा नमस्कार करतो, काळजी करू नका. सर्वच महाराज मंडळीच्या चरणी. आजच्या कार्यक्रमाचं मला एक खूप सुंदर पत्रिका पाहिल्यानंतर मला खूप बरं वाटलं की प्रत्येक व्यक्तीने कीर्तनकार काय घेतलेले, दत्तक घेतलेले. दत्तक पहिल्या कीर्तनकाराला आमचे नजीर भाई, सत्तार भाई यांनी दत्तक घेतलं होतं. आज मला ज्यांनी दत्तक घेतलंय असे असणारे आमचे महेश भाऊ वैजनाथराव पाटील यांच्याकडे आजचं सौजन्य आहे. आणि ज्यांनी सुंदर असा महाप्रसाद दिला आमचे निळकंठराव बाजीराव बिराजदार, मला वाटतं सेवानिवृत्त मुख्याध्यापक आहे. सर्वांच्या चरणी मी माझा माथा ठेवतो आणि झालेली सेवा भगवंताच्या चरणी अर्पण करतो. जे बरोबर असेल ते फक्त माझ्या सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेच आहे, जे चुकीचं असेल ते माझ्या बुद्धीचे दोष आहे. बोलण्याच्या योगामध्ये कोणाचं अंतकरण दुखवलं असेल तर निश्चित सर्वांनी मला आईवडिलाचं अंतकरण करून माफ करा. जाता जाता एक छोटीशी सुद्धा तुम्हाला सर्व मंडळीला आहे. तुम्ही म्हणसाल महाराज काय धंद्याचं आहे म्हणून बोलावंच लागतं महाराज, महत्त्वाचं आहे. ऐका, आम्ही ज्या परिसरामध्ये राहतो, रात्री महाराजांनी सांगितलं की एक छोटंसं कार्य हातात घेतो. लोक म्हणतात तुम्ही एवढ्याले पैशाचं काय करतात? मी खरं सांगू, 4 कोटी रुपयाचं ज्ञानोबराय तुकोबरायचं मंदिर हातात घेतलं. त्याच्यासाठी 1 रुपया कोणाचा घेतला नाही बरं. अजून जेवढे कीर्तनाचे पैसे येतात त्याच्यात फक्त गाडीचं डिझेल, ड्रायव्हरचा पगार आणि गाडीची सर्व्हिसिंग, बाकीचे जेवढे काही पैसे येतात तेवढे मंदिरासाठी जातात. एक माणूस मला म्हणे, महाराज तेवढे 4 कोटी मंदिरात घालण्यापेक्षा एखादी गोरगरिबासाठी शाळा काढली असती तर काय झालं असतं? त्याचंही बरोबर आहे, बरोबर आहे का नाही? पण शाळात बिघडलेले जेवढे काही लोक आहे त्यांना दुरुस्त करण्यासाठी मंदिरच ना, मग पहिलं मंदिरानंतर शाळा महाराज, बरोबर आहे का नाही? म्हणून एक छोटीशी गोशाळा आहे. आणि आता तुम्ही पाहिलं न्यूजवर महाराष्ट्रात सर्वात जास्त जर पाऊस कुठं पडला असेल तर तो आमच्या जिल्ह्यात पडला महाराज, बुलढाणा जिल्ह्यात. मी कमीत कमी 10 ते 15 टाल्या भूस घेतलं होतं महाराज, सगळं गेलं वाहून. आता काय, आता सोयाबीन तर गेली, मग भूसच नाही, काय करायचं?
आणि त्यात 10, 25, 30 गायी आहे. तुम्ही म्हणसाल गायीसाठी काही पैसे वगैरे मागता का? अजिबात तसलं काही मनात पाप आणू नका. तुमच्या कोणी 1 रुपया नको. नाही तर लोकांना असं वाटतं की गाय म्हणलं की लोक पैसे मागतात काय करून. तसं काही नाही, पण त्या गायीची सेवा व्हावी यासाठी एक छोटासा उपक्रम आम्ही हाती घेतला. वारकरी प्रायव्हेट लिमिटेड नावाने एक छोटीशी कंपनी टाकली आहे. त्या कंपनीच्या अंतर्गत वारकरी अगरबत्ती म्हणून एक छोटंसं प्रोडक्ट आहे. तुम्ही नेटवर जर सर्च केलं तर आतापर्यंत अगरबत्ती व्यवसायामध्ये 75% 90% लोक दुसऱ्या धर्माचे. माझा प्रश्न आहे तुम्हाला, आपण दुसऱ्या धर्माची अगरबत्ती घेऊन जर आपल्या देवतेला ओवाळत असेल तर आपण आपल्या माणसाची अगरबत्ती घेऊन आपल्या देवतेला का ओवाळू नये हा पहिला प्रश्न आहे. तुम्ही माणसाला धंदा करता का? अजिबात नाही. त्या गायीची सेवा व्हावी यासाठी सुंदर उपक्रम आहे. समोर गाडी उभी आहे, प्रत्येकाने एक अगरबत्तीचा पुडा घेऊन जा. याचं कारण तुम्ही दिलेले पैसे, तुम्ही घेतलेल्या अगरबत्तीच्या पुड्यातून जेवढे काही पैसे येईल ते गायीच्या चाऱ्यासाठी आणि पाण्यासाठी जाईल. याची शाश्वती मी नारदाच्या गादीहून देतो. ज्ञानेश्वर माऊली.